बरं. सो आपला होमवर्क असा होता, की आपल्याला बेस्ट ट्रेड मिळण्यासाठी पण त्याच्या आधी तुम्हाला आठवतंय का, की जेव्हा आपलं लेक्चर संपलं होतं आणि मी म्हटलं होतं, की 11 तारखेला मार्केट बेअरिश असेल? कोणाला आठवतंय? मार्केट राइट? सो मार्केट डाऊनच चाललंय आणि हे ॲक्चुअली कोणतंच टेक्निकल एनालिसिसच्या बेसिसवरती नव्हतं सांगितलं मी. हे ॲस्ट्रोलॉजिकल एक इव्हेंट असा घडला ज्याच्यामुळे मार्केट डाऊन जाण्याचे चान्सेस 100 पैकी 95 टाइम्स आहेत. त्या ॲस्ट्रोलॉजिकल इव्हेंटमुळे. ओके? सो तो ॲस्ट्रोलॉजिकल इव्हेंट मी तुम्हाला सांगेन परत नीट एक्सप्लेन करीन. आपण एक दिवस स्पेशल लेक्चर घेऊया त्याच्यावर. सो ठीक आहे. आता आपण परत फोकस करूया. आपला होमवर्क असा होता, की आपल्याला इंट्राडे साठी जेव्हा आपण ट्रेड करतोय, तेव्हा ना आपल्याला काय पाहिजे होतं, की मला बेस्ट एंट्री मिळण्यासाठी कॉन्फिडन्स पाहिजे होता. राइट? आणि तो कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी ना मला अजून काहीतरी डेटा एक्स्ट्राचा पाहिजे माझ्याकडे. आपण 1 मिनिट वरती ऑब्झर्व्ह करत होतो पूर्ण. बरोबर? आता जेव्हा पण आपण 1 मिनिट वरती ऑब्झर्वेशन आपलं होतं, तेव्हा आपण काय करायचो? 1 मिनिटावरती फॉर्मेशन बघायचो, ब्रेकआउट बघायचो आणि एंट्री घ्यायचो. बरोबर? राइट ना? येस. सो ह्या केसमध्ये, इथल्या सिनारिओमध्ये 6 मार्चला आपण असं म्हटलं होतं, की हा जो लो बनलाय विथ व्हॉल्यूम, ह्या कॅन्डलचा हाय जर का ब्रेक झाला, तर मार्केट अपसाईडला मूव्ह करेल. करेक्ट? सो हा ट्रेड जर का मला घ्यायचा असेल, हा ट्रेड इथे ह्याचा हाय ब्रेक झाल्यावरती मला लगेच जर का इकडे एंट्री घ्यायची असेल, तर त्याच्यासाठी माझ्याकडे काहीतरी प्रिव्हियस स्टडी किंवा माझ्याकडे एक असं अशा गोष्टीचं नॉलेज माझ्याकडे ऍडिशनल असायला पाहिजे, की मला हे समजलं पाहिजे की तो का अप साईडला जाईल. राईट? तो का अप साईडला जाईल ना, याच्यासाठी माझ्याकडे एक स्टडी मटेरियल अवेलेबल पाहिजे. आता ते स्टडी मटेरियल कसं अवेलेबल पाहिजे? तर आता आपण एक्झाम्पल मध्ये बघूया. 15 मिनिट्सच्या चार्ट वरती आपण जाऊया. ठीक आहे? आणि रॅन्डम एक एक जागा आपण इथे बघूया. फॉर एक्झाम्पल इथला इथला झोन बघूया. ठीक आहे? बघा, इथपर्यंत मार्केट अप ट्रेंडिंग होतं की नाही? 16 जानेवारी. त्याच्यानंतर नेक्स्ट डे ला तुम्हाला माहिती आहे का, की मार्केट अप जाणार आहे, डाऊन जाणार आहे? नाही. सो 17 जानेवारीला तुम्ही मार्केट बघितलं तर डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झालं 1200 पॉईंट. ओके? बघा, दोन ब्लॅक लेवल्स आलेत की नाही, म्हणजे 1000 पॉईंट इथेच झाले. आणि या ब्लॅक लेवलच्या वरती दोन लेवल्स आहेत, म्हणजे 200 पॉईंट, म्हणजे 1200 पॉईंट गॅप डाऊन मार्केट ओपन झालं. आता परत आपल्याला काय करायचंय? आपल्याला अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची ट्रेडसाठी. ओके? जेव्हा मार्केट 1200 पॉईंट डाऊन झालंय, त्यावेळेला मॅक्सिमम टाइम लोक काय विचार करणार, की भाई 1200 पॉईंट मार्केट पडलंय, ते तर आता इकडनं परत रिकव्हरी देईल. करेक्ट? कोणी पण हा विचार करेल की नाही? मी सुद्धा असाच विचार करेल, की यार 1200 पॉईंट मार्केट पडण्यासाठी असा कोणता इव्हेंट झालाय का? आता मी बेसिकली चेक करतो म्हणून. ठीक आहे, काय इव्हेंट झालाय की नाही झालाय. पण जर का तुम्हाला नाही माहिती, तर 99% लोकांना पण माहिती नसतं काय इव्हेंट झालाय. सो प्रत्येक जण काय म्हणेल, की अरे एवढं गॅप डाऊन झालंय, आता मला इकडनं बाय करायचंय, सो तो वरती जाईल. ओके? सो 17 जानेवारीचं ऑब्झर्वेशन जेव्हा आपण करतोय, तेव्हा आपल्याला तर हा चार्ट बनून गेलाय म्हणून आपल्याला दिसतंय की मार्केट परत डाऊन साईडला गेलंय. राईट? आपल्याला काय करायचं होतं? ट्रेड मध्ये एंट्री घ्यायची, काही करून. कॉल घ्यायचा आहे किंवा पुट घ्यायचा आहे. बरोबर? सो 15 मिनिटांचा चार्ट बघून कोण म्हणेल की आपल्याला कॉल बाय करायला पाहिजे, मार्केट वर जाईल? आपले लॉजिक आपल्याला काय सांगतात, जो आपण अभ्यास केलाय? काय सांगतं आपल्याला? येस,
सप्लाय जास्त आहे, डिमांड कमी आहे. आणि वरूनच्या वरून काय मार्केटमध्ये सेलर्स अग्रेसिव्ह पण आहेत. का? कारण की आजच्या कॅन्डल्स व्हीवॅपच्या खाली चालू आहे. राईट? सो हे बेसिक कॅल्क्युलेशन आपल्या डोळ्यासमोर आलं. मग आता इथे जर का ब्रेकआउट झाला तर पुट बाय करण्या इतकी ताकद आहे का आपल्यामध्ये? की ऑलरेडी मार्केट 1200 पॉईंट डाऊन होतं आणि आता 1300 पॉईंट डाऊन झाल्यावरती जो मला इथे ब्रेकआउट दिसतोय, तर मी आणखी पुट बाय करायला पाहिजे. 1300 पॉईंट डाऊन झाल्याच्या नंतर अजून इथे झाले किती? 1700 पॉईंट आणि इथे झाले किती? 2400 पॉईंट अप्रॉक्सिमेटली, नाही 2200 पॉईंट. राईट? सो 2200 पॉईंट मार्केट डाऊन झालंय, 2200 रुपये बँक निफ्टी. हे अनएक्सपेक्टेड मूव्ह आहे. इथे जर का तुम्हाला पुट बाय नाही करता आला ना तरी पण टेन्शन नाही घ्यायचं. भले आपले सगळे स्टडी मॅच होत असतील, सगळं काही होत असेल, पण जे फिअर असतं ना मार्केटमध्ये, त्या फिअरमुळे आपण पुट बाय करायला घाबरतो ह्या केसमध्ये, जेव्हा मार्केट एवढं डाऊन असतं तेव्हा. आणि म्हणूनच मार्केट एवढं डाऊन गेलंय, कारण की 90% लोकांना हेच वाटत असेल की एवढं खालती पडलंय तर मार्केट वर जाणार आहे. करेक्ट? सो 15 मिनिटांचा चार्ट आपल्याला सांगतोय की मला कॉल बाय करायचा नाहीये, मला पुटच बाय करायचा आहे. पण जर का तुम्ही घाबरले असाल आणि तुम्हाला एंट्री नाही मिळाली, काही टेन्शन नाही घ्यायचं, असे ट्रेड सोडून द्यायचे. 17 जानेवारीला भले लाखो करोडो रुपये आले आले असते जर का पुट बाय करून, तरी पण सोडून द्यायचं. का? कारण की हिंमत नाही होत आपली. राईट? आपण ही गोष्ट इझिली नाही मानू शकत की बँक निफ्टी 2200 पॉईंट डाऊन जाऊ शकते. म्हणून सोडून द्या 17 तारीख. आपण 18 तारखेचा अभ्यास करूया. आता 17 तारखेला बघा मार्केट टोटल 2200 पॉईंट डाऊन झालं. 18 तारखेला आपल्याला परत मार्केटमध्ये एंट्री घ्यायची. सो मला कॉल घ्यायचा आहे की पुट घ्यायचा आहे, हे कसं डिसाईड होईल? मार्केट वर गेले म्हणून मला कॉल घ्यायचा आहे का? सांगा बरं. कोणती गोष्ट फोकस करणार आहे आपल्याला? परत जेव्हा आपण 18 तारखेचा अभ्यास करतोय तेव्हा आपल्याला हा 15 मिनिटांचा चार्ट काय सांगतोय? की सप्लाय जास्त आहे, डिमांड कमी आहे की नाही? आता बायर अग्रेसिव्ह आहे की सेलर अग्रेसिव्ह आहे हे आपल्याला व्हीवॅप सांगणार आहे. बरोबर? आणि जर का तुम्ही मला सांगा की आदल्या दिवशी मार्केट 2200 पॉईंट डाऊन झालंय, त्याच्यानंतर परत जर का आणखी डाऊन जात आहे असं जर का वाटत असेल, तर ह्या दिवसाची रेंज काय किती झाली असेल? किती पॉईंटची मोमेंटम डाऊन साईडला होऊ शकते? नाही सांगू शकत ना तुम्ही, कॅल्क्युलेट नाही करू शकत. आपल्याला किती पॉइंटचा अभ्यास करायचा आहे अख्ख्या बँक निफ्टीमध्ये? जर का तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो फक्त आणि फक्त बँक निफ्टीमध्ये 100 पॉइंटची मोमेंटम तुम्ही जर का एकदम सोफिस्टिकेटेड पद्धतीने कॅच करू शकले ना, तर तुम्ही करोडपती होऊन जाल. आणि 100 पॉइंटची मोमेंटम म्हणजे काय आपली? ह्या दोन लेवल्स, कोणत्या पण दोन लेवल्स जर का मार्केट टच झालं तर 100 पॉइंटची मोमेंटम होते. करेक्ट? पण माझ्याकडे ना त्याचा स्टडी असायला पाहिजे. ओके? आता इथे बघा, जे मी तुम्हाला होमवर्क करायला सांगितलं ना, तो तिन्ही टाइम फ्रेम वरती का करायला सांगितलं 18 जानेवारी वरती आपण बघूया. मार्केट स्टार्ट झालं, ग्रीन कॅन्डल बनली. राईट? ही 15 मिनिटांची कॅन्डल आहे. आपण 1 मिनिटावरती जाऊया. 15 मिनिटांना आपण अनालाइज करून घेतलं की 3 EMA खाली आहे. राईट? मग आपण 5 मिनिटावरती जाऊया 18 जानेवारी. बघा 5 मिनिटावरती आपल्याला काय दिसतंय? इथे पण सेलिंगचं फॉर्मेशन आहे. करेक्ट? ब्लॅक, ब्लू, ग्रीन आहे की नाही? सेलिंगचं फॉर्मेशन आहे. म्हणजे आपण इथे पण असंच म्हणतोय की मार्केट डाऊन साईडला बनण्यासाठी जास्त इंटरेस्टेड आहे. राईट? म्हणजे आपण फक्त पुट मध्ये एंट्री घेण्यासाठी वाट बघायची. पण जर का आपण इंट्राडे प्लेयर्स आहोत आणि आपल्याला फक्त 100 पॉइंट्सच घ्यायचे आहेत,
तर ते 100 पॉइंट्स माझ्यासाठी एकदम शुअर शॉट बेस्ट असले पाहिजे. मग ते बेस्ट कसे शोधायचे? मार्केट डाऊन साईडला ओपन झालंय हे आपल्याला समजलं. प्री ओपन मार्केटमध्ये समजून जातं की बँक निफ्टी कुठे ओपन होणार आहे. करेक्ट? तुम्हाला माहितीये की नाही माहितीये? येस. हे फक्त स्पॉट मध्ये कळतं. आपल्याला फ्युचर मध्ये हे समजत नाही की बँक निफ्टी किती गॅप डाऊन किंवा गॅप अप होणार आहे. हे आपल्याला स्पॉट मध्ये कळतं, इंडेक्स मध्ये. ओके. 5 मिनिटावरती माझा स्टडी कम्प्लीट झाला. सेलिंग फॉर्मेशन आहे. आता मी गेलो 1 मिनिटावरती आणि मला आता ट्रेड अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची. सो मी इथे काय बघतोय, 1 मिनिटावरती सुद्धा सेलिंग फॉर्मेशन आहे. राईट आहे की नाही? मार्केटने एक स्विंग कंप्लीट केलाय इथे. हे बघा, हा इथे एक लोएस्ट व्हॉल्यूम आला, म्हणजे हायएस्ट व्हॉल्यूम आला आणि लो बनला. करेक्ट? पण तो पण परत ब्रेक झालाय. इथे परत व्हॉल्यूम आला, लो बनला, पण त्याच्यानंतर तो परत ब्रेक झालाय. नंतर परत असा तोडीचा व्हॉल्यूम आलाय का? दिसतोय का तुम्हाला? नाही. सो आज जर का पहिल्या कॅन्डलला तेवढा व्हॉल्यूम आला तर तो कन्सिडर होईल का की याने लो बनवलाय? होईल का कन्सिडर? बघा, या व्हॉल्यूमच्या नंतर हा व्हॉल्यूम आलाय की नाही पहिल्या मिनिटाचा, आणि त्या कॅन्डलने लो बनवलाय का? बघा बरं, नीट बघा. बघा, लो बनवलाय. येस. सो जर का लो बनवलाय तर आपण आपल्या ट्रेंडच्या अपोजिट डिरेक्शनला ट्रेड घेण्यासाठी एक लॉजिक बनवलं होतं, आणि ते लॉजिक आपण डिस्कस पण केलं होतं की का मला एंट्री घ्यायची. का? कारण की जो स्विंग संपलाय, ज्यांनी इकडनं सेलिंग केली ते इकडे काय करणार? बाय करणार. बरोबर. सो बाय करणार म्हणजे जेव्हा पण प्रॉफिट बुकिंग होईल तेव्हा प्रॉफिट बुकिंग मध्ये मार्केट अप डिरेक्शनला जाणार. राईट? आता ह्या केसमध्ये बघा, मी काय म्हटलं होतं, जेव्हा पण मार्केट वर जाण्यासाठी आपल्याला बघायचं असेल तेव्हा आपल्याला काय करायचंय? हाय ब्रेक झाला पाहिजे. हो की नाही? सो याचा हाय कुठे बनतोय? आहे की नाही? सो जर का हा हाय ब्रेक झाला तर हे आपलं टार्गेट आहे. करेक्ट? येस. अदरवाईज ह्या गोष्टीचा आणि ह्या ट्रेडचा काही संबंध आहे का? नाही. जर का आपण ह्या ईएमए ना फॉलो करतोय तर ईएमए आपल्याला हे सांगतायत की प्रत्येक लोच्या ब्रेकआउट वरती आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. हो की नाही? प्रत्येक लोच्या ब्रेकआउट वरती आपल्याला एंट्री घ्यायची आणि नेक्स्ट आपलं टार्गेट आहे. ह्या ईएमए नुसार आणि व्हीवॅपच्या कॅल्क्युलेशन नुसार आपल्याला असं चालायचंय. बरोबर. पण एवढ्या डाऊन झाल्याच्या नंतर परत जर का मला इथे ब्रेकआउट मिळाला असता तर ऑब्व्हियसली मी एंट्री घेतली असती की नाही? पण जर का हायएस्ट व्हॉल्यूम आला तर मी काय सांगितलं? हायएस्ट व्हॉल्यूम आला तर मार्केट रिव्हर्सल होतं. हो की नाही? याला म्हणतात प्रॉफिट बुकिंग. ओके. आणि आता जेव्हा मार्केट वरून खाली येतं आणि परत इकडनं थोडंफार वरती जातं तर याला म्हणतात शॉर्ट कव्हर. ओके. सो शॉर्ट कव्हर झालंय, मार्केट वर जाणार आहे. मला एंट्री पाहिजे फर्स्ट कॅन्डल, जी हायएस्ट व्हॉल्यूम कॅन्डल आहे, त्याचा हाय ब्रेक झाल्याच्या नंतर. राईट? येस. आता नेक्स्ट जाऊया. समजून जा की तुम्ही इथे एंट्री घेतली पण हे तुमचं टार्गेट हिट पण झालं, विषय संपला. आता इथूनचा जर का कोणता पण ब्रेकआउट असेल, कोणता पण, तर त्या ब्रेकआउटच्या नंतर हे टार्गेट तुमचं असेल का? सांगा बरं. लेवल ब्रेकआउट वाला टार्गेट ह्या केसमध्ये जर का ह्या कॅन्डल, ही कॅन्डल आहे समजून जा, ही कॅन्डल
ह्या कॅन्डलने व्हॉल्यूम पण दिला आणि ब्रेकआउट पण दिलाय, तर हे तुमचं टार्गेट असणार आहे का? अरे मी म्हटलं एवढा मोठा व्हॉल्यूम आहे. नो. अच्छा ठीक. अच्छा. हे 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 वाला टार्गेट म्हणतोय मी, हे वालं. तर नाही मिळणार. ह्या लेवलला जर का ब्रेकआउट झालाय आणि जर का व्हॉल्यूम कॅन्डल आलीये, तर इथे एंट्री नाही घ्यायची आहे. मी आत्ताच सांगितलं की नाही, कोणता पण ब्रेकआउट झाला तर नेक्स्ट लेवलचं जर का टार्गेट घ्यायचं असेल तर ह्या ईएमए कशासाठी लावल्यात? कशासाठी लावल्यात या ईएमए? मला जर का कोण लेवलचा ब्रेकआउट वरती जर का एंट्री घ्यायची असेल, तर मला आता फक्त पुट साठीच घ्यायची आहे. समजलं की नाही समजलं? जर का लेवल ब्रेकआउट वरच्या बेसिस वरती जर का मला एंट्री घ्यायची असेल, तर ती मला फक्त पुट साठीच घ्यायची आहे. पुट. ह्या कॅन्डलच्या बेसिस वरती कॉल नाही घेऊ शकत, जरी व्हॉल्यूम असेल तरी. समजलं का सगळ्यांना? जर का मला कॉल बाय करायचा असेल, तर मला कंपल्सरी मोठ्या व्हॉल्यूम कॅन्डलचा हाय ब्रेक झालाय म्हणून कॉल बाय करायचा आहे. लॉजिक परफेक्ट असायला पाहिजे. समजलं? ह्या केसमध्ये हा जो आपण कॉल बाय करतोय तो ह्याचा ब्रेकआउट आहे म्हणून नाही करत आहे. हायएस्ट व्हॉल्यूम कॅन्डलचा हाय ब्रेक होतोय म्हणून मी एंट्री घेतोय. कळलं? जर का मला कोणत्या पण लेवलचा ब्रेकआउट चेक करायचा असेल, तर मला 3 ईएमए आणि व्हीवॅप चेकच करायचा आहे. समजलं? सो ही वाली इथे आपण पुट बाय करू शकतो का? ही कॅन्डल ब्रेकआउट आहे का? सांगा. अरे काय चष्मा लागलाय का? व्हॉल्यूम दिसत नाही का? व्हॉल्यूम दिसत नाहीये का? अरे यार किती रॉंग लॉजिक आहे. हा व्हॉल्यूम छोटा आहे का? आता बघा, मागच्या किती कॅन्डल पेक्षा मोठा आहे तो? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7 कॅन्डल पेक्षा मोठा आहे की नाही? ब्रेकआउट आलाय की नाही? मग मग हा ब्रेकआउट कॅन्डल बनणार की नाही बनणार? करेक्ट आहे की नाही? सो नेक्स्ट कॅन्डल जेव्हा पण याचा लो ब्रेक करेल तेव्हा आपल्याला घ्यायचंय की नाही? इथे लॉस बुक करायचा. तो वरती गेलाय म्हणून असं म्हणायचं नाही की हा बरोबर नाहीये. सगळे रूल्स आपले फुलफिल करतोय तो. समजलं? फक्त हा सक्सेस का नाही झालाय, कारण की इथे बघा, मेन पॉवर सोर्स कुठून कुठपर्यंत आलीये? इथपर्यंत आलीये. राईट? ही जी पिंक लेवल आहे ना, या पिंक लेवलच्या जस्ट वर पर्यंत खूप प्रेशर
प्रेशर लावलं गेलेलं आहे. पहिली कॅन्डल एवढ्या व्हॉल्यूम मध्ये आली तरी पण ती कोणत्या टाईपची बनली? ह्या कॅन्डलचा टाईप काय आहे? याला स्पिनिंग बॉटम म्हणतात. तो बॉटमला आलाय ना, म्हणून स्पिनिंग बॉटम. ठीक आहे. सो इनडिसिसिव्ह बनलीये ना. ना बाईंगची पॉवर दिसली ना सेलिंगची पॉवर दिसली. दोघं जण आपापल्या टायमाला अग्रेसिव्ह होते एका मिनिटामध्ये. राईट. बायर पण अग्रेसिव्ह होते, सेलर पण अग्रेसिव्ह होते, आणि त्याच्यानंतर दोघं जण एका स्टेजवरती येऊन थांबून गेले. सो ही जी हा जो झोन बनलाय ना, ह्या कॅन्डलचा झोन, ह्या कॅन्डलच्या झोन मध्ये कोणीच इझिली सक्सेसफुल नाही होऊ शकत एवढ्या व्हॉल्यूम वरती. कळलं? म्हणून तो सक्सेसफुल नाही झालाय. पण इट्स ओके, डायरेक्ट काहीच टेन्शन नाही घ्यायचं. इथे एंट्री घेतली ना, इथे लगेच लॉस बुक करायचा. तुम्हाला हार्डली 5-10 5 रुपयाचा लॉस होईल. कळलं? येस. सो ते घडून गेलंय ना, त्याच्यावर त्याला इग्नोरन्स नाही द्यायचं. आता इथे परत ही जर का आपली एकदाची कॉल एंट्री बनली आहे, त्याच्यानंतर आपलं परत इथे मार्केट वरती गेले तर आपण कुठेतरी कॉल घ्यायला पाहिजे का? कॉल घ्यायला पाहिजे का आपण? नो ट्रेडिंग झोन गेला. नो ट्रेडिंग झोन गेला खड्ड्यात. ईएमएच्या खाली आहे की नाही, मग कोणता तरी ब्रेकआउट आपल्याला व्हॅल्युएबल आहे का? कॉल साईडचा ब्रेकआउट जो आपल्याला कॉल मध्ये एंट्री घे सांगणार आहे, असा कोणता तरी ब्रेकआउट आपल्या काहीतरी कामाचा आहे का? नाहीये. डायरेक्ट नाहीये. जर का कॉल मध्ये एंट्री घ्यायची असेल तर मला फक्त आणि फक्त तेव्हाच एंट्री घ्यायची आहे जेव्हा त्याने हा जो स्विंग आहे, या स्विंगचा एंड केलाय, आणि मगच मला कॉल मध्ये एंट्री घ्यायची. कळलं? स्विंगचा एंड झालाय तरच मला कॉल मध्ये एंट्री घ्यायची आहे. बाकी कोणताच ब्रेकआउट हा मला कॉल घे असं नाही सांगत आहे. कळलं सगळ्यांना? हा, मग आता आता बघ ना, ह्या कॅन्डलने लो बनवला की नाही? हे बघ, समजा इथून स्विंग हाय स्टार्ट झालाय, तो इथपर्यंत आला आणि लो बनला की नाही एक. याच्या आधी हा इथे लो बनला होता दिसतोय, हा वाला. याचा जर का हाय ब्रेक झाला असता तर तो वरती गेला असता की नाही? पण याचा हाय ब्रेक झाला का? नाही झाला ना हाय ब्रेक. सो का नसेल झाला बरं याचा हाय ब्रेक? कोणीतरी असा आहे व्यक्ती ज्याला याचा हाय ब्रेक नाही होऊ द्यायचा आहे, मार्केटला खालती जाऊ द्यायचंय. आहे की नाही कोणीतरी पॉवरफुल माणूस? मग इथे जर का त्याचा हाय ब्रेक झालाय तर याचा अर्थ आपण काय काढायचा? की तो जो कोणी माणूस आहे त्याला अजून मार्केट डाऊन साईडला घेऊन जाण्यामध्ये आता इंटरेस्ट आहे का? करेक्ट ना? जे बिग प्लेयर्स आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार मार्केट मूव्ह होतं की नाही? येस. म्हणून आपल्याला फक्त ह्या हायएस्ट व्हॉल्यूम कॅन्डल ज्यांनी लो बनवलाय त्याचा हाय ब्रेक झाला तरच कॉल मध्ये एंट्री घ्यायची. ओके. मग आता ह्या दिवशी 18 तारखेला आपल्याला एक एंट्री भेटत होती कॉल बाय करायला, फक्त 100 पॉईंटच्या मोमेंटम कॅच करायला. राईट. मग आता त्याच्यानंतर जर का मार्केट तरी पण वर वर चाललंय तर मला कॉल केव्हा विकत घ्यायचा आहे? कॉलची एंट्री मला केव्हा भेटेल? कोण सांगेल? की जर का मला कॉल बाय करायचा असेल, हे मार्केट वरच चाललंय, तर मी केव्हा बाय करणार? फॉर्मेशन फॉर्मेशन लगेच फेवर मध्ये कसं काय होईल? इमिजिएट फेवर मध्ये नाही होणार ना फॉर्मेशन.
राईट. सो बघ आपला व्हीवॅपच्या वरती आहे आणि तिन्ही ईएमएनच्या वरती जेव्हा जाईल म्हणजे ही जी ब्ल्यू लेवल आहे, या ब्ल्यू लेवलला पण जर का ब्रेकआउट मिळाला आपल्याला, तर आपण कॉल बाय करू शकतो. का करू शकतो? कारण की ट्रेंड आजच्यासाठी चेंज होऊ शकतो, बरोबर? पण आपण 5 मिनिट आणि 15 मिनिटावरती काय बघितलंय? सेलिंग फॉर्मेशन आहे प्रॉपर, राईट? सो कॉल म्हणजे आता समजून जा की हा जो ब्रेकआउट आहे, हा ब्रेकआउट बघून कॉल बाय करण्याची हिंमत होईल का? हा वाला व्हॉल्यूम नाही. जर का मला एवढा मोठा व्हॉल्यूम असेल किंवा एवढा मोठा व्हॉल्यूम ब्रेकआउटला आला ना, तरी पण मी एक वेळेस असं म्हणेन, हे बघा या व्हॉल्यूमची कॅन्डल दिसते तुम्हाला? ची लेंथ बघा. मोठ्या मोठ्या आहेत की नाही या लेंथ? म्हणजे रोजसाठी या लेंथ वेगवेगळ्या असू शकतात. ओके? सो एवढी लेंथ जर का मला इथे ब्रेकआउटला दिसली, तर मी असं म्हणेन की नाही तो 100% एक एक लेवल पर्यंत मूव्ह करेल. राईट? म्हणून मी तुम्हाला या व्हॉल्यूमचं ऑब्झर्व करायला सांगतो. बाकी आत्ताच्या घडीला जो आपण अभ्यास केला 15 मिनिट आणि 5 मिनिट, तो अभ्यासावरून मला इथे कॉल बाय करायसाठी कॉन्फिडन्स येतोय का? नाही येते. राईट? आणि जर का मला कॉल बाय करायचा असेल, तर मला ब्रेकआउटला एवढा मोठा व्हॉल्यूम पाहिजे. हो की नाही? समजलं आपण का बघतो हे 3 टाइम फ्रेम, राईट? सो मला इथे कुठेतरी ब्रेकआउट मिळतोय का? या ब्लू लेवलला? नाही मिळत आहे ना? सो आता जर का तुम्हाला इथे कुठे पण एखादी कॅन्डल अशी बनली पण आणि ज्याचा व्हॉल्यूम इतका खासम खास नाहीये आजच्या डेच्या कंपॅरिझन मध्ये, तर आता कॉल बाय करायचा का? भले तो इथे गेलाय आणि वरती पण गेलाय, पण करायचा का? नाही करायचा. राईट? मग आता आपण पुढे जाऊया. इथे हा वाला व्हॉल्यूम ब्रेकआउट ना? बघ किती व्हॉल्यूम येतो? येस, पण मागच्या खूप कॅन्डल पेक्षा हायएस्ट आहे. राईट? सो तू याला कॅल्क्युलेट करू शकतो. आणि परत इथे तुझं काय झालंय? लॉस टू बुक केलाय. त्याच्यानंतर तो परत वरती गेलाय. आता ह्या कॅन्डलला आलेला व्हॉल्यूम काय आहे? पण तो ब्रेकआउट आहे का? नाहीये ना? पण जर का मी आता असं तुम्हाला म्हटलं, नीट बघा गणित. पण जर का मी आता असं जर का तुम्हाला म्हटलं की हा स्विंगचा लो आहे आजचा आणि हा स्विंगचा हाय आहे, तर हा स्विंगचा हाय आहे कशावरून कळलं? हे बघा, हे बघ, या कॅन्डलला व्हॉल्यूम आला की नाही? मग मी असं म्हणू शकतो का की हा स्विंगचा लो आहे आणि हा स्विंगचा हाय आहे? पण लगेच नेक्स्ट कॅन्डलने त्याचा हाय ब्रेक केला की नाही? म्हणजे हा हाय झाला का आजचा? हाय का ब्रेक झाला? करेक्ट, एक्झॅक्टली. ओके, प्रत्येक वेळेला तेच लॉजिक लावायचं. आता ह्या लेवलच्या वरती असा कुठेतरी मला व्हॉल्यूम पाहिजे. आता समजून जा की हा व्हॉल्यूम आहे. ओके, पिट्टूसाच व्हॉल्यूम आहे. ओके, पण त्याने एक कॅन्डल बनवली आणि एक हाय बनवलाय. पण ऍज कम्पेअर टू मागच्या खूप साऱ्या कॅन्डल हा व्हॉल्यूम इम्पॅक्ट देणारा आहे. राईट? सो मी परत असं म्हणू शकतो का की हा आजचा डे हाय बनलाय, है ना? जर का त्याला वरती जायचं असेल तर तो काय करेल? ब्रेक करेल, बरोबर? आणि जर का त्याला वरती नसेल जायचं आणि हा डे हाय बनवायचा असेल तर काय होईल?
तर मग मला ते कसं काय कन्फर्म होईल? एकदम क्वालिटी. आणि आता ह्या स्टडीनुसार जर का मला जी पुट एंट्री मिळाली आहे, ही पुट एंट्री ही मला सॅटिस्फॅक्शन देणारी आहे का? अरे, व्हॉल्यूमचं काय घेणं देणं आलं परत? डिपेंड असतं. डिपेंड आहे की आपण त्याला व्हॉल्यूम कन्सिडर करवायचा आहे की नाही करवायचा आहे. आता का तुला सांगतो. जर का समजून जा, ही जी कॅन्डल आहे, हे बघ, त्या कॅन्डलचे टाइप समजून घ्या पहिल्यांदा. ओके. जर का ही कॅन्डल आहे ना, ही अशी जर का कॅन्डल असेल, किंवा ही पण कॅन्डल चालेल, ही वाली कॅन्डल, ठीक आहे. या कॅन्डलचा जर का लो ब्रेक करायचा आहे, एक सेकंड. याला आपण थोडस झूम करूया का इकडे? अच्छा, ठीक आहे. पहिल्यांदा डिस्कस करूया की व्हॉल्यूम केव्हा येतो. कोण सांगेल व्हॉल्यूम केव्हा येतो? केव्हा येतो व्हॉल्यूम? हा. आणि एक एक लॉजिक एकदम परफेक्ट. पण तो केव्हा एंट्री घेतो? अग्रेसिव्ह बायर किंवा सेलर केव्हा पण त्याची रॅली स्टार्ट करतो का? म्हणजेच म्हणजेच काय, की त्याला ना अशाच वेळेला एंट्री घ्यायची आहे की जिथून त्याची एंट्री अनसक्सेसफुल नाही झाली पाहिजे, म्हणजे त्याच्या फेवर मधच्या अपोजिट डिरेक्शनला नाही गेली पाहिजे, बरोबर की नाही? मग ह्या केसमध्ये व्हॉल्यूम येणार कुठे? या केसमध्ये जर का हा स्विंग हाय बनलाय, तर लगेच याचा लो ब्रेक झाल्यावरती व्हॉल्यूम येईल का? एक बायर किंवा सेलर नाही येणार, बरोबर. मग तो केव्हा येईल? आणि तेच तुम्हाला ऑब्झर्व करायला मी तुम्हाला सांगितलं. समजलं? इथे या केसमध्ये ना, जर का हा ब्रेकआउट असेल, फॉर एन एक्झाम्पल, हा जर का ब्रेकआउट असेल डाऊन साईडला, तर बाईंगचं फॉर्मेशन आहे, म्हणजे मार्केट ईएमए च्या वरती आहेत आणि व्हीवॅपच्या पण वरती आहेत, तरी पण तुम्ही इथे पुट बाय करू शकता. का बरं? का बरं? का हा ब्रेकआउट पुट साठी क्वालिटी आहे? गन लेवललाच ब्रेकआउट दिलाय. पण हा क्वालिटी पुट एंट्री का आहे? कारण की 5 मिनिट आणि 15 मिनिट याच्यावरती सेलिंग फॉर्मेशन आहे, बरोबर की नाही? सो आता ह्या केसमध्ये नीट ऑब्झर्व करा, आपल्याला बरं एकाच ठिकाणी सगळं मिळालं. ह्या एकाच दिवसामध्ये मार्केट वर पण गेलंय आणि खाली पण गेलंय, राईट. पण या केसमध्ये जर का कोणत्या पण लेवलचा हा जो ब्रेकआउट आहे, आता हा वाला ब्रेकआउट बघ, हा वाला ब्रेकआउट ब्ल्यू लेवलला प्रॉपर ब्रेकआउट झालाय, व्हीवॅपच्या पण वरती आहे. पण आपल्याला कॉल का नाही घ्यायचा आहे? येस. आणि ह्या केसमध्ये हा जो ब्रेकआउट झालाय विथ व्हॉल्यूम आहे, तरी पण आपल्याला पुट मध्ये एंट्री का घ्यायची आहे? कारण ओव्हरऑल मार्केट डाऊन ट्रेंडिंग आहे, हे तुम्हाला 5 मिनिट आणि 15 मिनिटांनी सांगितलं, राईट. 1 मिनिटावरती तर एका दिवसाला 374 कॅन्डल्स बनतात की नाही? सो 374 कॅन्डल्स जेव्हा बनतात, तेव्हा एकाच दिवसामध्ये बघा, इथे सेलिंगचं फॉर्मेशन आहे, इथे बाईंगचं फॉर्मेशन बनलं,
इथे परत सेलिंगचं फॉर्मेशन बनलं एकाच दिवसामध्ये. 3 वेळा फॉर्मेशन चेंज झालंय. बघा दिसतंय का सगळं अख्खा चार्ट? किती वेळा फॉर्मेशन चेंज झालं? म्हणजे म्हणजे आपल्याला जर का ट्रेड घ्यायचा आहे, एंट्री घ्यायची आणि आपल्याला एकदम क्वालिटी ट्रेड जर का करायचे असतील, तर त्या क्वालिटी ट्रेडसाठी आपल्याकडे अजून एक कोणती एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन पाहिजे? ती म्हणजे ट्रेंड. आपण प्रत्येक वेळेला ट्रेंड ट्रेंड करतो ना. या ज्या 3 EMA आपण लावून टाकल्यात, याला आपण ट्रेंड म्हणतो. याच्यापेक्षा पण पप्पा ट्रेंड कोणाचा आहे? 5 मिनिटाचा. 5 मिनिटाचा जेव्हा आपण ट्रेंड बघतो आणि तो जर का असा ब्रेक होत असेल, तर मग आपण अजून त्याचा पप्पा कोण बघायला लागेल आपल्याला? 15 मिनिट्स. आणि 15 मिनिट्सचा पण जर का ट्रेंड ब्रेक होत असेल, तर मग आपल्याला काय बघावं लागेल? 30 मिनिट्स. राईट? करेक्ट ना? सो पण आपलं जे टार्गेट आहे ना, ते फक्त 100 पॉइंट्स कॅप्चर करायचंय. म्हणून आपल्याला 15 मिनिट, 5 मिनिट आणि 1 मिनिट या तीनचाच स्टडी क्वालिटी पद्धतीने केल्यानंतर आपल्याला तो चालणार आहे. कळलं? आता ह्या ह्या केसमध्ये इथे बघा, आपण आजपर्यंत कधीच ही गोष्ट डिस्कस केली नव्हती की इथे मला पुट घ्यायचा आहे. आपल्या कोणत्या तरी लॉजिकनुसार इथे पुट बाय करणं बनतंय का? बनतं का? नाही बनत. पण आपल्याला आता इथे पुट एंट्री भेटली की नाही? भेटली की नाही? राईट? आणि लीगल पुट एंट्री आजची कुठे आहे? कोण सांगेल आजची लीगल पुट एंट्री कुठे आहे? ही कॅन्डल आहे का? ही वाली लीगल. ही लीगल आहे. करेक्ट? पण आपण इथे सुद्धा एंट्री घेऊ शकलो पुट मध्ये. कारण का? कारण की आपल्याकडे अजून एक स्टडी अवेलेबल आहे, तो म्हणजे स्विंगचा. लो, हाय. प्रत्येक वेळेला मार्केट स्विंग लो, स्विंग हाय, स्विंग लो, स्विंग हाय असं बनवतच असतं. भले ते वरती पण जात असेल ना, तरी पण ते असंच असं नाही जात. ते कधी पण असं जातं, असं जातं, परत असं जातं, असं जातं, असं जातं. बघितलंय का हे? बघितलंय का? याच्यासाठी मोठ्या टाइम फ्रेम वरती तुम्हाला स्टडी करायला सांगितलं होतं, की स्विंग हाय, स्विंग लो कसा बनतो, त्याचं काय इंडिकेशन येतं, आपल्याला कसं दिसतं रिअल टाइम मध्ये, ते तुम्ही ऑब्झर्व करा. समजलं? अदरवाईज इथे जर का ब्रेकआउट असेल आणि आहेच म्हणजे ऍक्च्युली जर का याच्यामध्ये पुट मध्ये तुम्ही एंट्री घेतली, तर तुमचं नेक्स्ट टार्गेट हिट 100% झालंय. इथे जो तुम्ही लॉस बुक करताय ना आत्ताच्या घडीला, तो तुम्ही करा. इथे लॉस बुक करायचा बेसिकली नाहीये. का नाहीये ना, ते मी तुम्हाला सांगीन जेव्हा तुम्ही याला खूप चांगलं ऑब्झर्व कराल, तुम्ही होमवर्क कराल तर. हे जे इथे तुम्हाला लॉस होतोय ना, ही वरती चालली गेली म्हणून मला इथे लॉस बुक करायचा आहे, तर हे तुम्ही हळूहळू टाळणार. इथे तुम्ही लॉस बुक नाही करणार. ओके? सो हा ट्रेड तुमचा 100% सक्सेसच होणार. इथे तुम्हाला लॉस बुक करायची गरज नाही पडणार. पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही शिकताय तेव्हा इथे लॉस बुक करा. कळलं? हॅलो? येस. सो हे तुमचा टार्गेट हिट. परत नेक्स्ट, परत पुढे बघितलं आपण काय होणार. पुट एंट्री, परत रेड लेवलला ब्रेकआउट पाहिजे. रेड लेवलला ब्रेकआउट झालाय का? हा वाला आहे का रेड लेवलला ब्रेकआउट?
येस, मग त्याचा लो ब्रेक झाल्यावरती काय करायचंय? एंट्री. इथे काय होणार? एक्झिट. राईट. मग आता परत एंट्री केव्हा भेटणार? आता हा स्विंग लो, आता ह्या कॅन्डलला सगळ्यात मोठा व्हॉल्यूम आलाय. राईट. मग हा स्विंग लो कॅल्क्युलेट होईल का? टॉप पासून लो ला आलाय तर? येस. लगेच. हे बघा, असं जर का आपण कॅल्क्युलेट करायला गेलो ना, तर हा वाला स्विंग इथे एंड होईल असं आपण म्हणतोय. राईट. जर का तो झाला असता हा स्विंग लो, तर याची वीक खाली गेली असती का? नाही. सो असं जेव्हा पण होतं, मोठा व्हॉल्यूम कॅन्डलचा लो ब्रेक होतो, तेव्हा लगेच काय समजून घ्यायचं? येस. तो इंटरेस्टेड नाहीये की इकडनं स्विंग वरती जाईल. हा स्विंग लो नाही बनलाय, हे लगेच डोक्यामध्ये आलं पाहिजे. नाही करायचंय. एवढा मोठा व्हॉल्यूम आलाय म्हणजे त्यांनी प्रॉफिट बुक केलंय. पण जर का त्यांनी 1000 क्रोर्स इन्व्हेस्ट केले असतील ना, तर त्यांनी इथे मे बी 500 क्रोर्स बुक केले असतील. कळलं? जर का त्यांनी 1000 क्रोर्स मधून जर का मॅक्सिमम प्रॉफिट बुक केलं असतं, 700 किंवा 800 क्रोर्स, तर मार्केटने स्विंग दिला असता परत. आहे की नाही? ओके. सो डोक्यामध्ये काय आणायचंय, की मार्केट इकडनं क्वालिटी स्विंग नाही होणार. का? कारण की त्याचा लो ब्रेक झाला, मोठ्या व्हॉल्यूम कॅन्डलचा लो ब्रेक झाला. समजलं? याच केस सिनारिओ मध्ये मी तुम्हाला अजून एक क्वालिटी एंट्री शिकवतो आज. ओके, नीट बघा. 5 मिनिट आणि 15 मिनिट. ओके. डाऊन ट्रेंड आहे, बरोबर? येस, डिस्कस करूया. ओके. ही हायएस्ट व्हॉल्यूम कॅन्डल होती, म्हणजे हा स्विंग हाय होता. स्विंग हाय. तो जेव्हा ब्रेक होईल तर आपल्याला एंट्री घ्यायची आहे. पण व्हॉल्यूम येत नाही. व्हॉल्यूम केव्हा येतो? ब्रेकआउटला. राईट. त्याच्यानंतर ही जी सेकंड कॅन्डल आहे, तिचा व्हॉल्यूम केवढा आलाय बरं? एकदम क्वालिटी आलाय की नाही? जेवढे पण जण ऑनलाईन आहेत ना, तुम्ही ही गोष्ट चांगली डोक्यामध्ये फिक्स करा. तुम्हाला पाहिजे तर लिहून काढा, स्क्रीनशॉट काढा. जेव्हा पण चांगल्या क्वालिटी व्हॉल्यूमचा लो ब्रेक होतो ना, तर तो किती पॉइंट्स देतो मी काय सांगितलं होतं? तीन तीन चार पॉइंट, 3-4 लेक्चर अगोदर. 500 पॉइंटची मोमेंटम देण्याची तो क्षमता ठेवतो. आठवतंय का मी सांगितलं होतं? हा. सो तो कसा शोधायचा? तो असा शोधायचा. मला माहितीये ह्या तारखेला जेव्हा मी अभ्यास केला, तेव्हा मला माहितीये 5 मिनिट 15 मिनिट वरती सेलिंग फॉर्मेशन आहे. मला डाऊन ट्रेंड बघायचा आहे. सो मी इथे एंट्री घेतली, इथे लगेच मी एक्झिट पण करून टाकली. का? माझं टार्गेट हिट झालं. आहे की नाही? व्हॉल्यूम कॅन्डल पण आली, आणि जर का त्याचा लो ब्रेक होतोय, तर तो किती पॉइंटची मोमेंटम देणार? 500 पॉइंट्स. सो हे फिक्स नाहीये 500 पॉइंट्स. पण जेव्हा आपण प्रत्येक वेळेला 100 पॉइंटचं टार्गेट ठेवतो ना, 100, तर ह्या केसमध्ये आपण 200 पॉइंटचं टार्गेट ठेवायचं. समजलं? नाही तर प्रत्येक वेळेला आपलं टार्गेट किती आहे? 100 पॉइंट. 100 पॉइंट जर का तुम्ही कमवले तर तुम्हाला किती पैसे मिळणार? 10%. जर का 200 पॉइंट जर का तुम्ही कमवले तर तुम्हाला किती पैसे मिळणार? 20%. राईट. सो बस 20% आले, एक्झिट करून टाकायचं. समजलं का? बेसिकली ही कंडिशन तुझी मॅच होणारच. का मॅच होणार माहितीये का?
कारण की जेव्हा पण लो ब्रेक होत जातो ना, जेव्हा पण फ्रेश लो, म्हणजे आता इथून इथपर्यंत जे मार्केट आहे, तर हा फ्रेश लो झाला की नाही विथ व्हॉल्यूम, तो जेव्हा ब्रेक होतो ना तेव्हा नवीन नवीन लो बनतच जातो, राईट. आणि हाच ट्रेड अपॉर्च्युनिटी सगळ्यात बेस्ट आहे. समजलं? अदरवाईज व्हॉल्यूम स्विंग हाय स्विंग लोच्या बेसिसवरती आपल्याला हाई ट्रेड एंट्री मिळाली, राईट. त्या ह्याच तारखेला सुरुवातीला आपल्याला पहिल्या 5 मिनिटात पण एक एंट्री मिळाली, 5-10 मिनिटांमध्ये कॉल बाय साठी. त्याच्यामध्ये फॉर्मेशनचं काही घेणं देणं नव्हतं. इथे आपल्याला पुट बाय मध्ये एंट्री मिळाली जिथे फॉर्मेशनचं काही घेणं देणं आहे का? नाही. लॉजिक वरती आपण काम करतोय की ज्याने स्विंग हाय बनवलाय तो इथे प्रॉफिट बुकिंग करणार. बरोबर. प्रॉफिट बुकिंग करणार तर मार्केट डाऊन साईडला जाणार म्हणजे जाणार, राईट. येस. आणि फ्रेश सेलर मार्केटमध्ये आलेत, हे कशावरून कळतं? जेव्हा पण कोणत्या व्हॉल्यूम कॅन्डलचा लो ब्रेक होतो, है की नाही. एवढा मोठा व्हॉल्यूम ज्याने दिलाय आणि हा जो लो बनवलाय, त्याचा लो ब्रेक करणारा आपल्यासारखा रिटेलर असू शकतो का? नाही. करेक्ट. सो जसं तन्मय इथे म्हणालास ना तू, की इथे आपल्याला व्हॉल्यूम का नाही बघायचा आहे, तर बिलकुल बघायचं आहे. समजलं? पण माझ्या स्टडीनुसार तुला इथे व्हॉल्यूम 90% टाइम नाही दिसणार. का? कारण की हा फर्स्ट झोन आहे रे. फर्स्ट झोन कोणी पण इनिशिएट करणारे जे असतात ना, ते असे रॉकेट स्पीडने इनिशिएट नाही करत. तू कधी चार्ट असा बघितलाय का? मार्केट असं गेलंय आणि असं खाली आलंय, असं बघितलंय का कधी? असं नाही होत. कळलं का? याच्याने काय होईल माहितीये? सेबी अजून स्ट्रॉंग होऊन जाईल आणि हे जे मॅनिप्युलेशन आहे ना, त्याला कंट्रोल करण्यासाठी अजून काहीतरी रूल्स बनवेल. या केसमध्ये ज्यांनी ज्यांनी पण कॉल मध्ये पैसे लावलेत ना, त्यांना हार्ट अटॅक पण येईल. कळलं? सो म्हणून मार्केट असं मूव्ह नाही करत केव्हा पण. एकदम क्वालिटी स्टेप बाय स्टेप. आणि हे जे लॉजिक आहेत ना, या लॉजिकच आपल्याला फक्त या सगळे चार्ट लावून बघायचंय. का ते 5 मिनिट 15 मिनिट बघायचे, कळलं का? जस्ट मी होमवर्क दिलाय म्हणून नाही. त्याच्याने तुम्हाला किती बेनिफिट होणार आहे ते तुम्ही बघून घ्या. येस. आणि हे मी म्हणत होतो की यार तुम्ही ऑब्झर्व करा, याला तुम्ही ऑब्झर्व करा आणि मग तुम्ही मला विचारायला पाहिजे होतं, असं माझं म्हणणं होतं. ठीक आहे. 19 जानेवारी आपण एक काम करूया, डायरेक्ट इकडे 3 चार्ट स्टार्ट करून टाकूया. याला 15 मिनिट ठेवूया, याला 5 मिनिट ठेवूया. आणि आपल्याला किती तारखेला जायचंय? 18 जानेवारी. इथे पण कितीला जायचंय? ओके. सो 18 जानेवारी आपली कंप्लीट झाली. हॅलो. येस. आता 19 जानेवारी 15 मिनिट्स वरती मी जेव्हा बघतोय तर मला काय समजतंय, म्हणजे 18 जानेवारीला रात्री आपण हा अभ्यास करणार, काय समजतंय आपल्याला? मार्केट काय आहे? अजून पण डाऊन ट्रेंडिंग आहे, राईट. 3 EMA सेलिंगच्या फॉर्मेशन मध्ये की नाही? येस. मग 5 मिनिटावरती जाऊया. ही आहे 18 तारीख. 18 तारीख संपली. 5 मिनिटावरती काय आहे? सेलिंगच्याच फॉर्मेशन मध्ये आहे की नाही? हे पुढचं तुम्हाला दिसत नाहीये. 19 तारीख. 19 तारीख तुम्हाला दिसते का? नाही. आपल्याला
19 तारखेसाठी स्टडी मटेरियल उभं करायचंय, आपण बनवतोय. राईट. सो इथपर्यंत तुम्हाला सेलिंग फॉर्मेशन दिसतंय 5 मिनिटावरती पण. मग 1 मिनिटावरती जाऊया. आता इथे 1 मिनिटाला मार्केट कुठे ओपन झालं? गॅप अप. राईट. सो 1 मिनिटावरती आपल्याला अप ट्रेंड दिसतोय. राईट. सो आता इथे आपल्याला कॉल बाय करण्यामध्ये जास्त कॉन्फिडन्स येणार आहे का? येणार आहे का? नाही येणार ना. मध्ये 1 मिनिटावरती आपल्याला असं दिसतंय की डिमांड वाढलीये, सप्लाय कमी झालाय, बायर पण अग्रेसिव्ह झालाय. मग आता आपण इथे कॉल बाय करू शकतो का? करू शकतो का कॉल बाय? कन्फ्यूज नका होऊ रे, करू शकतो ना बाबा. लेवल टू लेवल ब्रेकआउट जर का झाला तर मी कॉल बाय करू शकतो की नाही? तर आपण या या रेड लेवलला जर का ब्रेकआउट झाला तर आपण कॉल बाय करू शकतो की नाही? सो इथे आपल्याला कॉल बाय करायला पाहिजे की नाही? Yes. मग तो सक्सेसफुल झालाय का? एक सेकंड. हॅलो हॅलो. सॉरी. चलो. सो डिस्कशन कंटिन्यू. इथे आपण कॉल बाय करायला पाहिजे होता ना. ब्रेकआउट आहे. येस. मग तो सक्सेसफुल झालाय का? नाही झालाय. इथे लॉस बुक केलं ना आपण. आपण हे एक्झाम्पल मागे पण घेतलं होतं, पण आता तुम्हाला समजतंय की त्याचं सक्सेस होण्याचे चान्सेस का कमी झाले होते. राईट. सो जर का अशा केसमध्ये जर का आपल्याला असा लॉस होत असेल ना, इमिजिएटली बुक करून टाकायचा. का? कारण की आपल्याला हे माहितीये की मोठ्या टाइम फ्रेम वरती तो डाऊन ट्रेंडिंग चालू आहे. राईट. ह्या केसमध्ये आता जर का मला परत कॉल बाय करायचा असेल तर मला अपॉर्च्युनिटी केव्हा आहे? जेव्हा याचा हाय ब्रेक होईल. इथे झालाय की नाही हाय ब्रेक? ह्या कॅन्डलला एवढूशा टार्गेटसाठी आपण ट्रेड घेतो का? नाही घेत. म्हणजे आता आपल्याला परत ह्या ब्ल्यू लेवलला ब्रेकआउट पाहिजे की नाही? सो मग आपल्याला 1 मिनिटच्या सिस्टीम नुसार आपल्याला काय होणार? पिंक लेवलचं टार्गेट भेटणार. करेक्ट. येस. येस. सो 19 तारखेला हे इथे टायमिंग किती आहे? 10:32 अप्रॉक्सिमेटली. 5 मिनिटावरती जाऊया. इथे आहे 10:30 10:32. सो कोणती तरी ईएमए जवळ आहे का? नाही. ब्लॅक ईएमए खूप लांब आहे. म्हणजे तो पिंक लेवल पर्यंत जाऊ शकतो की नाही ब्रेकआउट झाला तर? राईट. तो इकडनं मूव्ह झालाय ना, म्हणून मी हे बघितलं, कारण की इथे एखादी ईएमए आलेली असू शकते. ओके. पण नाही आलीये. म्हणजे तुम्हाला जर का ब्रेकआउट मिळाला असतं तर तुम्ही पिंक लेवलसाठी थांबायला पाहिजे होतं. ओके. पण लगेच 15 मिनिट्स पण बघा. इथे कोणती लेवल आली आहे? ही बघा. आली आहे ना. सो सो ही इथे काय करते? रेजिस्टन्सचं काम करते. करते ना. शेवटी ट्रेंड ट्रेंड कोणता आहे असं आपल्याला 15 मिनिट सांगताय? सेलिंग ट्रेंड. राईट. आता आपण फक्त 1 मिनिटाचा चार्ट आतापर्यंत ऑब्झर्व करत होतो. ब्रेकआउट वरती ट्रेड करायचा आहे आणि नेक्स्ट लेवल माझं टार्गेट आहे. राईट. हॅलो. येस. सो आता नेक्स्ट मला काय करायचंय?
जर का तो इकडनं डाऊन साईडला जातोय तर ही अपॉर्च्युनिटी मला कुठे कुठे कॅच करायला लागेल, कुठे कॅच करावी लागेल? जर का मार्केट डाऊन साईडला जायला लागलंय 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जिथे बाईंगचं फॉर्मेशन आहे आणि व्हीवॅप इकडे आहे, तर मला पुट बाय करायसाठी केव्हा बाय करावं लागेल? ती लीगल एंट्री झाली. हा जो ब्रेकआउट आहे, हा लीगल ब्रेकआउट झाला आपला, राईट? आणि हे तुमचं टार्गेट झालं. इथे इथून बघ, ही जी लेवल आहे, ह्या लेवल पासून मार्केट ह्या लेवल पर्यंत गेले म्हणजे किती पॉइंट गेले? 100, 200, 300 पॉइंट खाली गेले. याच्यापैकी मी शुअर शॉट 100 पॉइंट घेऊ शकतो का कोणते तरी, जेव्हा माझ्याकडे ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे अवेलेबल? कुठे? हा ह्या कॅन्डलला अपट्रेंड संपलाय. इथे अपट्रेंड संपलाय ह्या ह्या कॅन्डलला. याचा हाय ब्रेक नाही झालाय, मग याचा लो ब्रेकआउटला आपण एंट्री घ्यायची का? मग कुठे? आता ही जी कॅन्डल आहे, याचा याला त्यातल्या त्यात टेंटेटिव्ह ह्या स्विंग मध्ये हायएस्ट व्हॉल्यूम आलाय की नाही, राईट? त्याचा पण हाय ब्रेक झाला म्हणून मार्केट वर गेलंय, बरोबर? पण जर का आता याचा हाय ब्रेक नाही होते, मला इथे जर का ब्रेकआउट नाही मिळते आणि मला जर का आता पुट मध्ये एंट्री घ्यायची आहे, तर मग मला काय करावं लागेल? परत मला शुअरिटी तर पाहिजे की हा बाबा, भले 5 मिनिट आणि 15 मिनिट वरती डाऊन ट्रेंड चालू आहे, पण आता 1 मिनिट वरती पण डाऊन ट्रेंड चालू होईल किंवा झालाय, याची शुअरिटी मला कोण देईल? हायएस्ट व्हॉल्यूम चा लो आहे इथे अप्रॉक्सिमेटली, बरोबर? सो मला एंट्री कुठे घ्यायची आहे? याच्या ब्रेकआउटला की याच्या ब्रेकआउटला? कुठे घ्यायची आहे? रेड रेड लेवलच्या. ही रेड आहे ना? या रेड लेवलच्या ब्रेकआउटला मला एंट्री घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे, राईट? सो त्यावेळेला जरी माझे 1 मिनिटावरती मला काय दिसतंय, काय सिनारिओ 1 मिनिटावरती, तरी पण आपण पुट का बाय करतोय? त्याच्या मागचं लॉजिक काय आहे आपल्याकडे? का आपल्याला असं वाटतंय की मार्केट डाऊन जाईल? हे जे गेलंय ना, हे नंतर गेलंय, हे तुम्हाला दिसत नसतं, समजून घ्या. शुअर शॉट अशी गोष्ट आपल्याला प्रत्येक वेळेला शोधायची आहे की ती घटना घडली ना, की मला गॅरंटी झाली पाहिजे की अरे ही घटना घडली की मार्केट डाऊनच जातं. समजलं का? येस. सो रेड लेवलचा ब्रेकआउट आपल्याला काय पाहिजे? विथ व्हॉल्यूम पाहिजे. आलाय का इथे कुठे? आलाय का? नाही आलाय. म्हणजे आपल्याला इथून लगेच इमिजिएट एंट्री भेटेल का? नाही भेटणार. सो ही एकच एंट्री भेटली, पण जर का आला असता तर आपण एंट्री कुठे घेतली असती? या रेड लेवललाच घेतली असती, राईट? समजतंय का सगळ्यांना? भले बाईंगचं फॉर्मेशन आहे, विवॅप कुठे पण असो, पण तरी पण आपण पुट का बाय केला असता, समजतंय का? राईट? सो ह्या केस स्टडी मध्ये आपण फक्त कॉल बाय करायचं आतापर्यंत बघितलं, पण पुट केव्हा बाय करू शकतो आपल्याला कळलं. कोणती गोष्ट स्ट्रॉंग काम करते समजलं? कोणती?
लॉंग टर्म ट्रेंड, जो ट्रेंड लॉंग टर्म आहे, मोठ्या टाइम फ्रेम वरती आहे, तो जास्त काम करतो. समजलं का? आता कोणाला याच्यामध्ये काय इश्यू आहे? कोणतं एक्झाम्पल बघूया? बरं, थांब सांगतो. तन्मय, तू स्क्रीनशॉट काढलास का तो? हे बघा, ह्या गोष्टी आहेत ना, तुम्ही शॉर्टकट मध्ये नाही लिहू शकत रे. शॉर्टकट मध्ये कोणतीच गोष्ट लिहू नाही शकत. या तुम्हाला प्रॉपर डायग्राम वाईजच काढायच्या आहेत. किंवा तुम्हाला इथे ना, जेव्हा 1 मिनिटाचा चार्ट तुम्ही बघताय ना, ते इथे तुम्हाला कंपल्सरी लिहायचंय. याचं तुम्हाला चित्र काढायचंय. या केसमध्ये इथे तुम्हाला लिहायचंय की जो स्विंग हाय होता त्याचा एंड झाला, म्हणून हा स्विंग लो बनला विथ व्हॉल्यूम. स्विंग लो का बनला ते पण तुम्हाला लिहायचंय, की त्याला हायएस्ट व्हॉल्यूम आला आणि त्याचा लो ब्रेक नाही झाला, म्हणून तो बनला लो, स्विंग लो. म्हणून मला त्याचा हाय ब्रेक झाल्यावरती कॉल बाय करायचा होता. कळलं? कॉल बाय करताना मी हे बघितलं की 1 मिनिट वरती तर सेलिंग प्रेशर आहे, तरी पण मी कॉल का बाय केला? तर माझ्याकडे स्विंग लो होता, मोठा व्हॉल्यूम होता, सो प्रॉफिट बुकिंग होणार, हे त्याच्या मागचं लॉजिक होतं, म्हणून मी इथे कॉल बाय केला. राईट? या केसमध्ये मला कोणताच ब्रेकआउट विथ व्हॉल्यूम जर का कॉल साइडचा मिळत असेल तर मला नाही घ्यायचा आहे. मला पुट साठी कोणता पण ब्रेकआउट मिळाला तर तो मला घ्यायचा आहे. का घ्यायचा आहे पुटचा ब्रेकआउट? तर तो यासाठी घ्यायचा आहे कारण की 5 मिनिट आणि 15 मिनिट हे डाऊन ट्रेंड मध्ये चाललेत. सो हे आता तुम्ही कसं लिहिणार, आता हे बेसिकली मी सगळ्या गोष्टींचे चित्र काढायचो प्रॉपर 4 कलरने. येस, म्हणजे आपलं लॉजिक बघायचं रे काय आहे. केव्हाच त्यांना आपलं लॉजिक तुटू नाही द्यायचं. आपल्याला शुअरिटी असली पाहिजे की हा काच खाली जाईल, हा काच वरती जाईल. कळलं? येस, प्रत्येक व्हॉल्यूम कॅन्डल इम्पॉर्टन्ट नाहीये. तीच व्हॉल्यूम कॅन्डल इम्पॉर्टंट आहे जिने हाय नाही तर लो बनवलाय. राईट? किंवा क्वालिटी जागेवरती ब्रेकआउट दिलाय. समजलं? येस, समज. आता परत चार्टला बघण्याचा नजरिया चेंज झाला की नाही? येस. सो मग आता 0 वरती नाही तर कशावरती जाऊन तुम्ही इथे 15 मिनिट वरती बघा, परत 5 मिनिट वरती बघा, 1 मिनिट वरती बघा. सो ट्रेंड वाईज जी एंट्री आहे, म्हणजे ट्रेंड बेस एंट्री, तर इथे तर बघा 15 मिनिट वरती जेव्हा डाऊन ट्रेंड दिसतोय, राईट, तर जेव्हा पण मार्केट डाऊन साईडला जाणार आहे 1 मिनिट वरती तर लगेच त्याचं फॉर्मेशन चेंज होऊन जाईल. होईल की नाही? येस. सो त्यावेळेला जर का तुम्हाला ब्रेकआउट मिळालं तर तुम्ही 100% ट्रेड घेऊ शकता. पण ही केस आता आपण कशी डिस्कस केली, की इथे आपण आतापर्यंतच्या अभ्यासानुसार आपण
ही केस जर का झाली तर आपल्याला फक्त कॉलच बाय करायचा आहे, हो की नाही? आणि पुट केव्हा बाय करायचा आहे? 3 ईएमए आणि व्हीवॅपच्या खाली इथे. बरोबर की नाही? हॅलो? येस, पण आता आपल्या स्टडीनुसार किंवा एका प्रॉपर लॉजिकनुसार आपण इथे पुट बाय करू शकतोय, ह्या लेवलला. जे की आपण इथे करणार होतो, ते आपण 300 पॉइंट वरती पुट बाय करू शकतोय आता. राईट? भले व्हीवॅपच्या वरती आहेत तरी, ईएमएच्या पण वरती आहे तरी, हो की नाही? गाईज, याच्यासाठी ह्या ह्या केस स्टडीवरती इथे तुम्हाला पुट बाय करायचा आहे की नाही करायचं आहे, याची तुम्हाला R&D करावी लागेल की नाही. हा किस्सा तुम्हाला 100 वेळा तरी डोळ्याखालून घालवावा लागेल की नाही. तो घालवा, त्याच्यासाठी चार्ट बघा. समजलं? हे फक्त बँक निफ्टी आणि याचे एवढे मोठे मोठे नंबर्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये मला फक्त 15 दिवसांचा डेटा दिसतोय, तर मी 15 दिवसांचा फक्त बघितला. काय व्हॅल्यू आहे त्याला? अरे निफ्टी बघा, अजून मोठे मोठे शेअर्स बघा, मारुती बघा, किंवा जे पण मोठे शेअर्स दिसत आहेत ना तुम्हाला, त्यांच्यावरती स्टडी करा. अपोलो हॉस्पिटल बघा. आता हा अपोलो हॉस्पिटल तुम्हाला सेम केस स्टडी नाही देणार आहे का? सांगा बरं. इथे बघा, 15 मिनिट, 15 मिनिट वरती काय चालू आहे? सेलिंग चालू आहे, बरोबर. 5 मिनिट वरती काय चालू आहे? सेलिंग होती. आता काय चालू आहे? बाईंग चालू आहे, है ना? बाईंग सुरू झाली आहे. 1 मिनिट वरती काय? 1 मिनिट वरती तर किती ना काय वेळेला बाईंग सेलिंग होऊन गेली आहे बघा. इथे बघा, इथून सेलिंग होती, इकडे बाईंग झाली, परत डाऊन झाला, परत बाईंग झाली, परत डाऊन झाला, परत बाईंग झाली, परत डाऊन झाला, परत प्रॉपर बाईंग फॉर्मेशन बनलं, परत डाऊन झाला, परत बाईंग बनली, परत डाऊन झाला, परत बाईंग बनली. 1 मिनिट वरती. याच्यावरून केस तुम्हाला स्टडी नाही करता येणार का? सांगा बरं. येईल ना? मग हे बघा, इथे तुम्हाला जेवढे पण शेअर्स दिसत आहेत ना, हे सगळे शेअर्स मध्ये खूप चांगला व्हॉल्यूम येतोय. ओके. अरे हे आपण प्री ओपनचं ओपन केलंय. ऑलची कॅटेगरी येत नाही वाटते इथे. ठीक आहे, कोणते पण असू दे, निफ्टी 50 तर निफ्टी 50, हे सगळे निफ्टी 50 चे स्टॉक्स आहेत. बघायचे, जो पण शेअरची किंमत
तुम्हाला खूप मोठी मोठी दिसते ना, त्या सगळ्या शेअर्स वरती लावून बघा. किंवा कोणते पण असू द्या, व्हॉल्यूम ज्याच्यामध्ये चांगला येत असेल, निफ्टी फिफ्टीच्या सगळ्या शेअर्स मध्ये चांगला व्हॉल्यूम येतो. ओके, निफ्टी नेक्स्ट फिफ्टीचे शेअर्स घ्यायचे, याच्यामध्ये पण व्हॉल्यूम चांगला येतो. हे सगळे शेअर्स बघायचे, सगळे. यांच्यावरती 5 मिनिट, 15 मिनिट आणि 1 मिनिटावरती ट्रेंड कसा चेंज होतो, कसा नाही होत, याच्यामध्ये ते व्हॉल्यूमचं कॅल्क्युलेशन काम करतं का? नाही बघू शकत का आपण? हा बघा इंडिगो, इथे बघा 15 मिनिट. इथे काही काही व्हॉल्यूम कॅन्डल एवढ्या हाय फंडू येऊन जातात ना, हे बघा ह्या एवढ्या मोठ्या येऊन जातात की त्याच्यामुळे बाकीचे सगळे व्हॉल्यूम खूप डाऊन वाटायला लागतात. ओके, पण स्विंग हाय जिथे बनलाय तिथे जाऊन चेक करायचं इकडे व्हॉल्यूम आलेत का. राईट, इकडनं ट्रेंड चेंज झालाय. सेलिंगच ट्रेंड होता पण मार्केट वर जात होतं 15 मिनिट वरती. ही पहिली कॅन्डल आहे, त्याच्या हाय बनवला, मार्केट खाली जायला लागलं. राईट, ही दुसरी कॅन्डल बघा केवढीशी बनली. शेअर्स मध्ये थोडस एक अजून एक हे आहे, स्टडी आहे. तो स्टडी आपण आत्ताच्या घडीला मी जर का तुम्हाला सांगितलं तर तो तुम्हाला थोडस कन्फ्युजन क्रिएट करेल, पण याच्यावरतीच फोकस करा. ओके, ते पण मी सांगेन जेव्हा आपण शेअर्सचा अभ्यास करू. सेलिंगचं फॉर्मेशन आहे, मला पुट साठी बघायचं, पुट साठी एंट्री घ्यायची आहे. 15 मिनिट्स वरती मला दिसतंय कधी 15 फेब्रुवारी. 5 मिनिटावरती गेलो, पुढे 15 फेब्रुवारी, हे बघा इथे 15 फेब्रुवारी. 15 फेब्रुवारीला मार्केट ओपन झालं तर 5 मिनिटावरती तर प्रॉपर बाईंग मध्ये दिसतोय, पण व्हॉल्यूम बघा पहिल्या स्कॅन्डलला किती आलाय, मोठा आलाय आणि हाय पण बनवलाय की नाही. पण 15 मिनिट वरती काय होतं, सेलिंग फॉर्मेशन होतं, है ना. 5 मिनिटावरती बाईंगचं फॉर्मेशन आहे. मग 1 मिनिटावरती बघूया. अरे 15 किती होतं रे, फेब्रुवारी ना. हे आहे 15 फेब्रुवारी. इथे बघा ह्या कॅन्डलने हाय बनवला, याचा हाय ब्रेक झाला असता तर वरती गेला असता. पण ऍक्च्युअल व्हॉल्यूम कोणत्या मिनिटाला आलाय, 9:35 ला आलाय. त्याच्यापेक्षा मोठा व्हॉल्यूम आलाय 9:43 ला. राईट, जी पहिल्या पहिल्या मिनिटाच्या कॅन्डलच्या वरतीच आहे. सो मला काय करायला लागेल, यात चालू माझ्यासाठी महत्वाचं झालं की नाही. सो जेव्हा पण हा लो ब्रेक होईल तर हे टार्गेट येईल. स्टॉक्स मध्ये आपण ही लेवलची ब्रेकआउट नाही पकडत. ओके, जेव्हा आपण शेअर्सचा अभ्यास करतो ना, तेव्हा आपण ह्याच लेवलला ब्रेकआउट असा मिळेल आपल्याला ह्या अभ्यासानुसार असं नाही बघत. पण जेव्हा आपल्याला एंट्री घ्यायची असते, फ्रेश एंट्री सगळ्या रुल्स नुसार, तेव्हा मला ह्याच लेवलला ब्रेकआउट पाहिजे बाय करायचं असेल तर. कळलं तुम्हाला. पण जर इथे मला पुट बाय करायचं आहे आणि याच्यासाठी मला कॉन्फिडन्स पण आहे माझ्याकडे, का, कारण की 15 मिनिट वरती डाऊन ट्रेंड चालू आहे की नाही. हॅलो, ट्रेंड केव्हा चेंज होतो, कसा होतो, किती पर्सेंटची रॅली येते, याचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. 5, 10, 15 मिनिटाचा होमवर्क काही कामाचा नाही. कळलं का सगळ्यांना. कळलं का. येस, आजची एंट्री आहे बघा इथे होती. किती क्वालिटी, सगळ्या गोष्टी फुलफिल आहेत का.
किती सुंदर कॅन्डल, किती मस्त व्हॉल्यूम, एकदम क्वालिटी एंट्री. इथे परत ब्रेकआउट, परत एंट्री, हे टार्गेट. आता इथे बघा, इथे बघा काय झालं. समजलं या लेवल्स का महत्वाचे आहेत आणि का आपण त्यांना इम्पॉर्टन्स देतो. याच्यामध्ये जेवढा व्हॉल्यूम आलाय त्याच क्वालिटीचा व्हॉल्यूम याच्यात पण आलाय, त्याच क्वालिटीचा व्हॉल्यूम ह्या ब्रेकआउटला पण आलाय. पण हा का नाही खालती घेऊन गेला असेल. इवन इवन त्याच्यापेक्षा खूप जास्त आलाय है ना. याला ऑब्झर्व करा रे, स्वतःचा स्वतः बघा. त्याच्यावरती ना स्वतःशी गप्पा मारायच्या, की अच्छा इथे असं झालं असेल, इथे तसं झालं असेल, मग हे मी असं झालं असेल तर असेल, सोडून द्या ती गोष्ट. पण याला मी लक्षात कसं ठेवू, याच्यासाठी ना गोष्टी आजूबाजूला शोधायच्या, की मला काय दिसतंय, मला काय नाही दिसत आहे. या लेवल्स मी अशाच अंदाजपंचे मोठा मोठा ओआय असतो म्हणून मी इथे मारून ठेवल्या का मारल्या असतील मी. काम करतात पण त्या मारायच्या आहेत हे कशावरून. इको येतोय का तुम्हाला. हॅलो. ओके. सो समजलं का तुम्हाला. तुम्ही आहे ना तुमचं तुमचं चार्ट बघायचा आणि त्याच्यानंतर डिसाईड करायचं की अरे ही एंट्री माझ्या स्टडीनुसार बेस्ट आहे, मला तर इथे एंट्री घ्यायलाच पाहिजे. पण आता ही पण आहे, मग इथून मला का नाही घ्यायला पाहिजे. का का खरंच हा इम्पॉर्टंट आहे का. याच्यावरती स्टडी करायचं की जर का या पण लेवल पासून इथे मार्केट जात असेल. असंच गेलेलं आहे बरं बऱ्याच वेळेला. तर ते जेव्हा गेलंय ना तेव्हा त्याने ह्या लेवलला किती मोठ्या व्हॉल्यूमने आणि कसा ब्रेकआउट दिलाय हे पण बघा. तेव्हा तुम्हाला समजेल की ब्लॅक लेवल कशी ब्रेकआउट होते. कळलं. आपण कालच्या दिवशी एक्सपायरीच्या दिवशी बघत होतो बघा, एचडीएफसी बँक. हे बघा 1450 ला पण ब्लॅक लेवल मारली होती की नाही. हायएस्ट ओपन इंटरेस्ट होता. करेक्ट. बघा नाही ब्रेकआउट झालं, नाही ब्रेकआउट झालं. हा व्हॉल्यूम बघा कुठे आलाय, इथे मध्येच आलाय. हा व्हॉल्यूम पाहिजे होता ह्या ब्रेकआउट लेवलला. 1450 मधला ओपन इंटरेस्ट किती होता बघितलं ना. बघा अजून पण बघा किती आहे, 15,000. आणि त्याच्या अपोजिट मध्ये किती आहे, फक्त 4,000. सो 15,000 ला तोडून जाईल का वर. बिलकुल नाही जाणार. कोणती पण गोष्ट अशी का घडली आहे ना तर त्याच्यासाठी स्वतःच स्वतः आर&डी करा. समजलं. हॅलो. मिस्टर दीपक झोपे, समजतंय का. मागचे व्हिडिओ बघितले का. हाँ तो यूट्यूब पे डाला हुआ है ना मैंने सब. ओके ठीक है. ओके ये भी डालूंगा ना सब फिर इसमें देखने का सीक्वेंस में.
ठीक आहे. कविता ताई, कळतंय का नाही कळतंय? मग होमवर्क केलास? काय नाही केलाय? गीते गीतेशनीच काय लिहून नाही काढलं तर काय? हम्म. ठीक आहे. अजून नीरज? का बरं नव्हता? बरं. हा, ही कॅन्डल आपल्याला काय शिकवते? पण आज इथे कोणतंच असं लॉजिक बनतच नाहीये. ही गोष्ट हा, ट्रेंड डाऊन असू दे. बरोबर. पहिली कॅन्डल चा जर का तू अभ्यास करते तर ही पहिली कॅन्डल आपल्याला काय शिकवते? बायर अग्रेसिव्ह आहे की सेलर अग्रेसिव्ह आहे? सेलर का? कारण की ती रेड बनली म्हणून. पण हे बघ, पहिल्या कॅन्डलला बघून तर काहीच कळत नाही. मार्केट ओपन झालं इथे. ओके. बायरने अग्रेशन दाखवलं, वरती घेऊन गेली. ओके. मग इथून परत इथपर्यंत मार्केट खाली आलं म्हणजे सेलर अग्रेसिव्ह. परत बायर अग्रेसिव्ह आणि इथे घेऊन गेले. म्हणजे बायर पण अग्रेसिव्ह होते, सेलर पण अग्रेसिव्ह होते एका मिनिटाच्या आतमध्ये. बरोबर. बायर किंवा सेलर दोघांपैकी कोणीतरी विन झालं का? नाही झालं ना विन. मग ही कॅन्डल मला काहीतरी इन्फॉर्मेशन देईल का? जर का ह्या पहिल्या कॅन्डलने एवढा मोठा लो बनवलाय आणि याचा व्हॉल्यूम जर का आला असता ना असा एवढा मोठा या मागच्या कॅन्डल पेक्षा वर, तर मग ही कॅन्डल आपल्याला एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत होती, ती म्हणजे अशी की बाबा मी स्विंगचा लो बनवलाय. स्विंग लो बनवलाय अशी इन्फॉर्मेशन या कॅन्डलने आपल्याला दिली असती, आहे की नाही? पण आलाय का एवढा मोठा व्हॉल्यूम? नाही आलाय. ह्या कॅन्डलला एवढा मोठा व्हॉल्यूम आलाय म्हणजे हा स्विंगचा लो झाला. राईट. पण लगेच नेक्स्ट डे ला परत आणखी एक नवीन लो बनला आणि एवढूसाच व्हॉल्यूम आला. म्हणजे हा हा लो आता व्हॅल्युएबल राहिला का? नाही राहिला ना. म्हणजे हा लो काही व्हॅल्युएबल नाही राहिला. पण ह्या लोची तरी काय व्हॅल्यू आहे? काहीच नाहीये, कारण की एवढूसा व्हॉल्यूम आहे की नाही? पिट्टूसा व्हॉल्यूम आहे. म्हणजे आता मला ही पहिली कॅन्डल काहीतरी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते का? काहीच करत नाही, गेली उडत ती कॅन्डल. मला काही लग्न नाही करायचं त्या कॅन्डल बरोबर. मला माझ्या अभ्यासानुसार चालायचंय. डाऊन ट्रेंड चालू आहे, व्हीवॅपच्या खाली आहे. इथे जर का ब्ल्यू लेवलला ब्रेकआउट दिला तर मला एंट्री घ्यायची आहे, पुट बाय करायचा आहे. बरोबर. इथे ब्रेकआउट झाला की नाही, व्हॉल्यूम पण आहे मागच्या खूप साऱ्या कॅन्डल पेक्षा, आहे की नाही? मला इथे पुट बाय करायचा आहे. इथे परत वरती गेला, इथे मला माझी एक्झिट करून टाकायची आहे. राईट. आता सध्या तुम्ही हीच प्रॅक्टिस करा. मी ह्याला एक्झिट का नाही करायची ना हे लॉजिक तुम्हाला सांगेन 15 दिवसांनी, किंवा जेव्हा तुम्ही याची खूप प्रॅक्टिस कराल ना तेव्हा. कळलं? मला परत पुढे पुढे बघायचंय, मला ब्रेकआउटच पाहिजे. कंपल्सरी ब्रेकआउट पाहिजे. आता हा ब्रेकआउट सक्सेसफुल होता की नाही? राईट. सो हा ब्रेकआउट जर का सक्सेसफुल होता तर इथे त्यांनी काय केलं, मला लॉस बुक करवला. त्याच्यानंतर परत एक कॅन्डल बनली, यांनी याचा लो ब्रेक केला. याला आलाय का बघ व्हॉल्यूम?
का नाही आला? कारण की मी आत्ता काय सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी, की जर का एखादी कॅन्डल कोणत्या गोष्टीचा लो ब्रेक करत असेल आणि ती मध्येच बनत असेल, तर तिला व्हॉल्यूम कंपल्सरी येतोच का? नाही येत ना? येस. सो हे 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 लॉजिक जोपर्यंत तुम्हाला पटणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की टार्गेट हिट होणार आहे. समजलं? बघ. परत पुढे, 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 पुढे. साइडवेज राहिलं. आता इथे बघ, ब्रेकआउट झाला, डाऊन टू डाऊन सगळे फॉर्मेशन सगळं काही ब्रेकआउट झाला, टार्गेट हिट. परत ब्रेकआउट झालाय, टार्गेट हिट. सेम टू सेम रिपीट होते की नाही प्रोसेस? येस. सो कोणतं पण लॉजिक कशासाठी पण नाही लावायचं. ही फर्स्ट कॅन्डल मला काहीच इन्फॉर्मेशन देत नाहीये, मग मी तिचा का विचार करू? करायला पाहिजे होता का? नाही करायला पाहिजे होता, मला ती काहीच सांगत नाहीये. ओके. येस. अजून कोणाला काय क्वेश्चन आहे? जे जे काही क्वेश्चन्स असतील ना, ते क्लासमध्येच विचारत जा. नंतर व्हॉट्सअप वरती तुम्ही टाकता ना, त्याला मी एक्सप्लेन नाही करू शकत. बरं. ठीक आहे, मग चला स्टॉप करूया.